काल प्रत्येकाला फूड इंडस्ट्री खूप प्रॉफिटेबल आणि फॅसिनेटिंग वाटते. तर काय सांगाल या इंडस्ट्रीची खरोखर रियालिटी कशी आहे आणि किती हार्डवर्क करावं लागतो, किती की मेहनत आहे? तुम्ही जर एका गोष्टीसाठी फेमस झाले ना, तर ती गोष्ट फक्त तुमच्याकडेच भेटायला हवी. जशी नाशिक मधले बरेच MBA सोडून तुम्ही या क्षेत्रात आलात, तर काय सांगाल जवळच्या लोकांची रिॲक्शन काय होती? मल्टीग्रेन बर्गर, नॉर्मल बर्गर यामध्ये नेमका फरक कोणता असतो आणि कसा असतो? बर्गर खाऊन कसं हेल्दी राहता येईल आणि हे तुम्ही कसं सिद्ध केलं आहे? गोष्टी हेल्दी खातो ना, तर त्याला काही टेस्ट नसते असं मी ऐकलं होतं. मग मी विचार केला की आपण अशी USP काहीतरी क्रिएट करू की जेणेकरून त्यांना टेस्ट पण भेटेल आणि हेल्दी पण भेटेल. तर असं मी सेम बनवण्यासाठी मल्टीग्रेनचा बनवेल, जो की आपलं पूर्ण कडधान्यांपासून बनलेलं आहे, जसं गहू, ज्वारी, बाजरी यापासून. आणि त्याच्यात मी कुठल्याही प्रकारचा कलर नाही टाकणार, ईस्ट नाही टाकणार, किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल ते मी कुठलेच केमिकल किंवा कुठलेच पदार्थ त्याच्यात मी टाकणार नाही. आणि नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी शिवम आणि तुम्ही पाहता बिझनेस नीती पॉडकास्ट. एक असा प्लॅटफॉर्म जिथे आपण भेटत असतो अशा व्यक्तिमत्वांना ज्यांनी आपल्या हार्डवर्कच्या जोरावर आणि आपल्या स्किलच्या जोरावर एक आपले वेगळे बिझनेसचे साम्राज्य निर्माण केले आणि जाणून घेत असतो त्यांच्याकडनं त्यांनी यूज केलेल्या बिझनेसचे स्ट्रॅटेजीज, त्यांची बिझनेसची जर्नी आणि त्यांनी यूज केलेल्या बिझनेसचे टॅक्टिक्स म्हणजेच त्यांच्या बिझनेस नीतीज. तर आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी MBA सारखं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपलं एक नवीन स्टार्टअप असावं, आपलं एक बिझनेसचं साम्राज्य असावं हे स्वप्न घेऊन MBA बर्गरवाला असं एक नाशिकमध्ये ब्रँड चालू केला. वयाच्या फक्त 22व्या वर्षी त्यांनी हा ब्रँड चालू केला आणि एका वर्षातच त्यांच्या आज 2 ते 3 ब्रांचेस नाशिकमध्ये झालेल्या आहेत. तर अशाच एका व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं त्यांच्या या बिझनेसची जर्नी आणि त्यांचे आलेले सर्व अडथळे आणि त्यांनी पार केलेल्या, त्यांनी यूज केलेलं त्याच्यात बिझनेसच्या टॅक्टिक्स. नमस्कार सर. तर सरांचं नाव म्हणजेच मंदार कर्णिक सर. काय सांगाल तुम्ही MBA सारखं उच्च शिक्षण घेऊन या क्षेत्रात आलात आणि कसं वाटतंय, बट जेव्हा मी स्टार्ट केलं होतं, तर माझं स्टार्टिंगला जर सांगायचं गेलं तर माझं कॅफे पण होतं, कॅफे हॅपी आर्ट्स नावानी, जे की मी आफ्टर कोविड चालू केलं होतं. तर कुक सोबत वगैरे राहून मी सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या फास्ट फूड मध्ये, की लाईक कसं प्रिपरेशन करतात, कशा काही गोष्टी बनवतात. आणि ते सर्व शिकून सुद्धा मग मला असं वाटलं की आपण अजून कॅफेचे पण ब्रांचेस ओपन करू शकतो. बट ते पार्टनरशिप मध्ये होतं, तर जास्त वेळ काही चाललं नाही, बिकॉज एक दिवस असंच पार्टनर वगैरे बोललं होतं मला, जेव्हा चांगला सेल होत होता तेव्हा, की लाईक एक तर कॅफे मधून तू मूव ऑन कर किंवा मी करतो. पण माझं असं फायनान्शियल बॅकग्राऊंड एकदम काही चांगलं नव्हतं. माझे पप्पा ड्रायव्हर आहे, आई पण जॉब करते, पण तेव्हा मला त्या वेळेला म्हणजे तेव्हा 3 ते 4 लाख रुपये त्याला देणं पॉसिबल होत नव्हतं, बिकॉज मी ऑलरेडी भांडवल कॅफेमध्ये लावलेलं होतं, म्हणजे दोघं 50-50% असं. तर तेव्हा काही पॉसिबल झालं नव्हतं. तर तेव्हा मग मी थोडंसं डिसिजन घेऊन की लाईक मला असं वाटलं की आपणच जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली ती परत घेऊन घरच्यांचे किंवा आपले स्वतःचे जे पैसे किंवा अजून आपण जे बाहेरून घेतलेले पैसे ते सगळ्यांचं त्यांना कर्ज वगैरे नील करून आपण जॉब करून जोपर्यंत आपलं परत रोलिंग येत नाही तोपर्यंत आपण बिझनेस नको करायला हवा. आणि ऑलरेडी थोडंसं शिकून तर घेतलं होतं मी, फूडमध्ये मला पहिलेपासूनच इंटरेस्ट होता. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मी पूर्ण कर्ज वगैरे नील करून मग ते झाल्यानंतर मग मी जॉब वगैरे केला. मग जॉब केल्यानंतर परत मी माझी सेव्हिंग करायला स्टार्ट करून दिली. सेव्हिंग वगैरे जशी मी स्टार्ट केली तर 2022च्या एंडिंग मध्ये मी MBA बर्गरवाला हे नाव म्हणजे दिलं. की मग MBA बर्गरवाला नाव याच्यासाठी दिलं की तेव्हा नुकतंच MBA ला ऍडमिशन घेतलं होतं. आणि MBA ला ऍडमिशन घेतलं तेव्हा मला असं नाव काही सुचत नव्हतं की लाईक काय नाव देऊ वगैरे, किंवा बर्गरच राहणार किंवा फक्त सँडविच राहणार आहे. तर जेणेकरून माझ्याकडे मार्केटिंगसाठी तर स्टार्टिंगला पैसे नव्हते, कारण की मी सर्व ते असे छोटेसे असे कार्टमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करून टाकले होते. तर नेमकं असं काय नाव देऊ की लाईक त्या नावामुळे लोक माझ्याकडे यायला पाहिजे, तर ऍटलीस्ट माझी अर्धी मार्केटिंग तिथे होऊन जाईल. तर मग मी विचार केला की लाईक माझं MBA ऑलरेडी आहे, तर मग म्हटलं अजून माहिती नाही इन फ्युचर आपण MBA म्हणजे लाईक MBA मध्ये सक्सेस होतो किंवा फेल होतो, कारण की स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा एज्युकेशनच्या बाबतीत तरी. तर मग मी विचार केला की चला आपण MBA बर्गरवाला नाव देऊ. आणि MBA बर्गरवाला नाव ऐकून ऍटलीस्ट लोक येतील की बाबा काय लाईक MBA बर्गरवाला म्हणजे काय नेमकं, तर ऍटलीस्ट ते माझ्याकडे येतील. तर माझं तेव्हा फॉर्म्युला असं होतं की ऍटलीस्ट नावामुळे लोक आपल्याकडे आले पाहिजे आणि त्याच नावामुळे नंतर आपली मार्केटिंग झाली पाहिजे, म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी आपण ज्याला म्हणतो तर ती झाली पाहिजे.
तर मग ऍक्च्युअली जसं मी प्लॅनिंग केलं तसं ते झालं. म्हणजे लोक जे पण काही होती रेसिडेन्शियल एरियामध्ये जिथे काहीच नव्हतं खायला प्यायला, तर तसा मी एरिया चूज केला. त्याचं नाव होतं गंगापूर रोड सिरीन मेडोज मध्ये. तर गंगापूर रोड सिरीन मेडोज मध्ये असं काही फास्ट फूडचं कुठलं दुकान नव्हतं किंवा कुठलं काही कॅफे नव्हतं. आणि तिथचे जे लोक होते ते 5 स्टार किंवा 4 स्टार बिलॉंग करणारे होते. त्यांना सर्व होम डिलिव्हरी हवं होतं. तर स्टार्टिंगला मग मी फॉर्म्युला युज केला की लाईक एक कमी प्राइसिंग ठेवली मी 39 पासून तर एक 85 किंवा 99 रुपीज पर्यंत, आणि फ्री होम डिलिव्हरी द्यायला चालू केली. आफ्टर म्हणजे अबाव 100 ची ऑर्डर तुम्ही द्या आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी देईल बा असं. तर मग मी स्वतः त्यांना डिलिव्हरी वगैरे नेऊन द्यायचो, जेणेकरून म्हणजे ग्राउंड लेवलला तर कस्टमर नसायचे. तर मग मी म्हटलं की ऍटलीस्ट आपण तिथून सेल जनरेट करू की आपण घरापर्यंत नेऊन देऊ. तर मग नेऊन दिल्यानंतर कस्टमरला त्याची जी चव वगैरे ती आवडायला लागली की लाईक काहीतरी युनिक आहे, किंवा माझे जे बन्स आहे ते सॉगी होत नाही, किंवा जी म्हणजे मी फक्त तुमची भूक भागवतोय बा असं. तर म्हणजे जर तुम्ही 2-3 बर्गर किंवा 2-3 सँडविच जरी खाल्ले तर तुम्हाला जास्त हेवी नाही होणार. म्हणजे तुम्ही स्ट्रीट फूड एन्जॉय करून घरचं जेवण पण करू शकता. तर हा माझा फॉर्म्युला होता आणि हीच USP होती माझी, की जंक फूड मधून असं आपण बाहेर बघू बा असं काहीतरी, असं माझं होतं. तर मग हे सर्व करत असताना मला मग सिरीन विडोज मध्ये एक चांगला स्कोप भेटायला लागला आणि रिपीट कस्टमर यायला लागले. आणि आज पण आपले रिपीट कस्टमरचा जो रेशिओ आहे तो 70 to 80% आहे, की जे कस्टमर आपले रिपीट आहेत. तर मग हे सर्वचा स्टडी करत असताना मग मला असं वाटलं की लाईक जे पण अजून 70 किंवा 65 या एजची जी आहेत, तर त्यांना जंक फूड खाता नाही येत, किंवा त्यांना असं वाटतं की बाबा जंक फूड आपल्यासाठी आता बनलेलं नाहीये, किंवा हेल्थ इश्यूमुळे म्हणा, किंवा दातांचे इश्यू, किंवा पचन नाही होणार या सगळ्या गोष्टींमुळे. तर मग मी विचार केला की आपण मल्टीग्रेन बर्गर लॉन्च करू. आणि नंतर मग मला असं वाटलं की आपण कॅरेट आणि बीटरूट पासून बनलेला पण बन लॉन्च करू, आणि कार्ट आपला पूर्ण प्युअर व्हेजच राहू द्यायचा, की जेणेकरून पूर्ण प्युअर व्हेज वाला जो ऑडियन्स आहे तो माझ्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे. बिकॉज असं कुठलंच एक कार्ट नाहीये की जो प्युअर व्हेज बर्गर किंवा एक प्युअर व्हेज असे सँडविच सर्व करतो. म्हणजे असं मॅकडॉनल्ड झालं किंवा बर्गर किंग झालं, हे नॉनव्हेज आणि व्हेज दोघं पण देतात. तर मग मी विचार केला की इन फ्युचर जर मला बिझनेस एक्सपांड पण करायचा आहे तर मला जास्त स्कोप भेटेल, बिकॉज माझं पूर्ण प्युअर व्हेज आहे. आणि आफ्टर कोविड असं बघायला भेटतंय की लोक खूप जण म्हणजे असं नॉनव्हेज कडे अट्रॅक्ट होत नाहीये सगळे, म्हणजे ऍटलीस्ट नॉनव्हेज वाले पण व्हेज कडे अट्रॅक्ट होत आहे. तर मग मी तो क्लास निवडला की म्हटलं नाही, आपण जर करायचं ना बर्गरचं तर आपण प्युअर व्हेज मध्ये डील करायची. आणि स्टार्टअप सुरू करताना सर्वात मोठा फिअर फॅक्टर काय होता तुमच्यासाठी? फेअर फॅक्टर तर असं होता की लाईक जेव्हा मी स्टार्टअप चालू केलं होतं, ऑलरेडी माझा एक्सपिरियन्स येऊन गेला होता, की म्हणजे मी तेव्हा पण कॅफेसाठी इमोशनल आणि जे पण काही सेव्हिंग्स वगैरे होते घरच्यांचे पण किंवा माझे पण ते मी लावले होते. तर परत असं घाबरण्यासारखं तर झालं होतं की आपण परत स्टार्ट करतोय बा, तर परत जर नाही चाललं तर मग काय करायचं. आणि जॉब मध्ये जर बघायचं गेलं तर आज जॉब मध्ये तसा स्कोप नाहीये जसा बिझनेस मध्ये. ठीक आहे, बिझनेसला वेळ लागतो, पण जॉब मध्ये आज असं आहे की म्हणजे कोविड मध्ये पण बघा की त्यांनी न सांगता किंवा न काही इन्फॉर्मेशन देता, म्हणजे पहिले प्री वॉर्निंग न देता डायरेक्टली लोकांना काढून टाकलेलं आहे. तर मला ती रिस्क नव्हती घ्यायची, की म्हटलं बाबा जॉबमध्ये जर आपण 100% देतोय, उद्या चालून जर आपल्याला कोविड सारखी सिच्युएशन आली आणि परत आपल्याला काढून टाकलं, मग आपण कोणाकडे बघायचं, कारण की घरचा मोठा मीच होतो. तर मग मला सगळ्या गोष्टी बघणं होत्या. तर मग मी त्यामुळे तो विचार काढून टाकला डोक्यातून की जॉब आपल्यासाठी बनलेलाच नाही. कारण की बरेचसे असे जॉब होते जेव्हा म्हणजे मी करिअरची स्टार्टिंग केली होती ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून BBA झाल्यानंतर. तर तेव्हा पहिल्यांदा मी 3 महिने जॉब केला सेल्स मॅनेजरच्या पोझिशन नंतर. आणि सेल्स मॅनेजर जेव्हा मी बनलो म्हणजे आफ्टर 2-3 मंथ्स कोविड जसं आला तसं त्यांनी जॉबमधून 270 जणांना काढून टाकलं होतं, आणि त्याच्यात माझा पण नंबर होता. तर तेव्हा मला असं वाटलं की लाईक आपण जेव्हा करिअरची स्टार्टिंग केली तेव्हाच पहिला एक्सपिरियन्स असा आलेला आहे. तर उद्या चालून जर आपण खरंच जॉबमध्ये म्हणजे गेलो आणि त्याच्यानंतर मग असं आलं तर मग काय करायचं. तेव्हा आपल्याकडे बॅकअप प्लॅनिंग पण नसणार आहे काही, आणि एकच ऑप्शन असणार तो म्हणजे फक्त जॉब, आणि जॉब पण भेटणार नाही. मग त्यामुळे म्हटलं की आपण पुढच्या रिलेटेडच बिझनेसमध्येच एंट्री करावी बा असं. आणि ऑलरेडी सर्व गोष्टी शिकून पण घेतल्या होत्या. तर म्हटलं मग ते स्किल आपल्याकडे जर आहे तर आपण बिझनेसमध्येच काहीतरी करू. आणि जसं की बघायला गेलं ना की फूडचं मार्केट कधीच संपत नाही. जर तुम्ही चांगली क्वालिटी आणि एक चांगली प्राइसिंग आणि एक जर चांगली सर्व्हिस तुम्ही जर दिली तर तुम्हाला कधी एंड नाहीये त्या गोष्टीसाठी. म्हणून मग मी फूडचं सेक्टरच चूज केलं. MBA सोडून तुम्ही या क्षेत्रात आलात तर काय सांगाल, जवळच्या लोकांची रिॲक्शन काय होती? म्हणजे जेव्हा मी कॅफे ओपन केलं होतं, तर कॅफे जेव्हा ओपन केलं होतं ना मी, तर सर्वजण म्हणजे एक म्हणतो माझ्या घरातला पहिलाच बिझनेस होता तो. म्हणजे सगळेजण जॉब वगैरेच करत होते. तर माझ्या घरातला मी पहिलाच मुलगा होतो की ज्यांनी बिझनेस चालू केला होता. तर घरच्यांनी म्हणजे आई वडिलांनी सपोर्ट केला होता, असं नाही की म्हणजे त्यांनी फायनान्शियल केला. जेवढं त्यांच्याकडनं मला हेल्प घेता आली तेवढी मी घेतली, आणि त्यांनी पण जेवढा सपोर्ट करता आला तेवढा त्यांनी सपोर्ट मला केला.
पण मग असं होऊन गेलं की लाईक जी एक लक्ष्मण रेखा राहते की जी आपण इमर्जन्सी फंड बाजूला ठेवतो की बाबा नाही या इमर्जन्सी फंडला आपण हात नाही लावायचा, तो इमर्जन्सी फंड पण मी घेऊन चुकलो होतो. म्हणजे घरच्यांकडे काहीच राहिलेले नव्हते आणि माझ्या स्वतःकडे काही राहिलेले नव्हते. तर मग मी तेव्हा या सिच्युएशन मध्ये होतो की जे पण मी बाहेरून पैसे इंटरेस्टने घेतलेले आहेत, तर तेव्हा त्यांना पण मला इंटरेस्ट पे करायला माझ्याकडे पैसे नव्हते. आणि कॅफे स्टार्टिंगची जी फेस होती त्याच्यातून मी काही एक्सपेक्टेशन नव्हतं ठेवू शकत की कॅफेनी मला काहीतरी पैसे दिले पाहिजे बा असं. कारण की जो पैसा यायचा तो रेंटमध्ये किंवा लाईट बिल किंवा तेव्हा मला काही येत नव्हतं, तर कुकच्या सॅलरीमध्ये चालले जायचे. पण आफ्टर म्हणजे स्टार्टिंगला तर कोणी काही बोललं नाही, पण जेव्हा कॅफे असं थोडंसं लॉसमध्ये जायला लागलं किंवा जे मी मेंटली डिस्टर्ब झालो, जेव्हा माझा पार्टनर बोलला एक तर तू मूव ऑन कर किंवा मी, तर तेव्हा मी तो पूर्ण मेंटली डिस्टर्ब होऊन गेलो की लाईक आता करायचं का, आपल्याकडे बॅकअप काहीच नाहीये. तर तेव्हाच मग मी माझ्या सर्व रिलेटिव्ह म्हणा किंवा फ्रेंड सर्कल म्हणा, सर्वांना फोन वगैरे करून किंवा भेटून वगैरे सगळ्यांना बोललो होतो की लाईक माझ्याकडे नॉलेज आहे किंवा स्किल आहे, तर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आपण काही जर झालं तर कॅफेची फ्रँचायझी टाईपच द्यायला चालू करून देऊ आणि त्याच्यातून आपण पैसा वगैरे असं जनरेट करू. तसं माझं प्लॅनिंग होतं स्टार्टिंग पासून, पण ते काही झालं नाही. कोणाला तेव्हा विश्वासच बसला नाही माझ्यावर की बाबा काही करू शकतो किंवा नाही करू शकत. कारण की असं राहतं की आपल्या इथे तरी असं आहे की आपल्या शब्दावर भरोसा नाही ठेवत, पण जेव्हा आपण कुठली तरी ऍक्शन घेऊन त्याच्यात सक्सेस होऊन जातो, मग तेव्हा आपल्यावर ब्लाइंड ट्रस्ट ठेवायला पण मग लोक किंवा रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कल उभा असतो. मग तेव्हा मग जेव्हा सगळ्या गोष्टी झाल्या तर मग तेव्हा घरच्यांकडनं तर सपोर्ट होताच एंड पर्यंत. पण मग नंतर सगळेजण असं थोडं म्हणतो ना आपण हसायला लागले होते की बाबा नाही होत आपल्याकडनं, बिझनेस नाही होत किंवा आपण फक्त जॉबच केला पाहिजे या सगळ्या गोष्टी. पण त्याच्यातून पण हार वगैरे न मानता मग मी परत MBA बर्गरवाला स्टार्ट केलं होतं, ज्याची इन्व्हेस्टमेंट पण एकदम कमी होती. म्हणजे जर ती लॉसमध्ये जरी गेली असती तर मला थोडाफार फरक पडला असता, जास्त काही नसतं झालं. पण मग तसं कधी काही झालंच नाही. मेन टर्निंग पॉईंट असा कोणता होता जेव्हा तुम्हाला वाटलं की आपण MBA सारखं शिक्षण सोडून एक MBA बर्गरवाला हा ब्रँड चालू करावा? जेव्हा मी MBA बर्गरवाला असं ओपन केलं ना, जेव्हा कस्टमर रिपीट यायला लागले आणि रिपीट आल्यानंतर असं झालं की आपण जी प्राइसिंग ठेवलेली आहे त्या प्राइसिंग मध्ये कोणी काही सर्व करत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की फ्री होम डिलिव्हरी कोणी देत नाही. आज जर स्विगी किंवा झोमॅटो जरी बोललो तर त्यांची 25 किंवा 20% प्लॅटफॉर्म फी आहे आणि जे पण डिलिव्हरी फीस ती तर अजून वेगळी आहे. तर हा जो सेक्शन होता हा कधी ना कधी चेंज तर करावाच लागत होता की ऍटलीस्ट जेवढे पण रेसिडेन्शियल एरिया आहे तर तिथे म्हणजे असं समजून घ्या 2 ते 2.5 किलोमीटर कुठे काही भेटत नाही. आणि जर त्याच एरियामध्ये जर त्यांना फ्री डिलिव्हरी भेटत असेल तर कस्टमर रेशिओ रिपीटवाला चांगलाच राहणार आहे. तर मग तो एक नजरेत आला आणि तो नजरेत आल्यानंतर मग मला असं वाटलं की आपल्याला स्कोप भेटणार आहे आणि स्कोप भेटत पण होता. आणि जसे जसे सर्व जे कस्टमर रिपीट यायला लागले किंवा सजेशन द्यायला लागले की तुम्ही तिथे जा किंवा नंबर वगैरे शेअर करायला लागले, तर तेव्हा मला असं वाटलं की आता आपण बिझनेस एक्सपांड केला पाहिजे. आणि जेव्हा मग मी इंस्टाग्रामवर रील्स वगैरे या सगळ्या गोष्टी टाकायला सुरुवात केली, फूड ब्लॉगर्स थ्रू वगैरे, तर अचानकपणे त्या नावाला एक स्कोप भेटायला लागला की एक म्हणतो ना आपण एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होत गेली. म्हणजे कसं राहतं की जेव्हा आपण फक्त एक बर्गर सेल करतोय तर तो एक फक्त नॉर्मल एक सेल झाला बरोबर, पण जेव्हा कस्टमर रिपीट येतोय तेव्हा तो एक ट्रस्ट बिल्डअप होतोय आपल्यावर की म्हणजे एक बर्गर मी सेल केला तो सेल होऊन जाईल आणि परत जर तो कस्टमर रिपीट येतोय तर तो एक ट्रस्ट डेव्हलप करतोय. पण तोच जर कस्टमर माझे अजून 2-3 जणांना सांगतोय तर तेव्हा तो एक ब्रँड डेव्हलप होतोय बरोबर ना. तर मग तो एक ब्रँड डेव्हलप झाला की बाबा प्युअर व्हेज कार्ट आहे किंवा पूर्ण 70 to 80% पूर्ण होममेड बनतंय. जेव्हा हे मी कस्टमरला सांगत गेलो आणि कस्टमर सेम कॉपी करून थर्ड पर्सनला जेव्हा सांगतोय एकदम एक्साइटमेंट मध्ये म्हणा किंवा त्याच्या कॉन्फिडन्स लेवलनी, तर कस्टमरला अजून माझ्यावर विश्वास बसत गेला. तर तेव्हा मग एक MBA बर्गरवाला एक फक्त नाव नव्हतं राहिलं, तर तो एक ब्रँड बनायला चालू झालं होतं असं मला वाटतं. मग ते झाल्यानंतर मग सिरीन मिडोज नंतर मग असं वेळ आला की थोडंसं सोसायटीचं वगैरे ऑब्जेक्शन घेता की त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं जसं गर्दी वगैरे होत होती तशी. मग नंतर मग मी गंगापूर रोडला आकाशवाणी टॉवर जवळ रिलोकेट केलं. आताच तुम्ही सांगितले की इंस्टाग्रामच्या असा कोणत्या रील स्टारने तुम्हाला सर्वात जास्त आणि सुरुवातीपासून खूप सपोर्ट केला आहे? सर्वात जास्त सपोर्ट म्हणजे शुभम दादांनी केला होता, जे फोन रूमचे ओनर आहेत. तर झालं असं होतं की जेव्हा मी गंगापूर रोडला रिलोकेट केलं तेव्हा माझ्यासाठी ती जी जर्नी होती ती परत 0 पासून स्टार्ट झाली होती. कारण की एरिया चेंज झाला, कस्टमर चेंज झाले आणि जे मी एफर्ट्स किंवा जे मी स्ट्रगल तिथे केलं होतं एरियामध्ये मार्केटिंग वगैरे, तर ते परत मला गंगापूर रोडला करायचं होतं. आणि तो एक स्कोपच भेटला असं म्हणता येईल. कारण की मी स्टार्टिंगला जी प्लेस बघत होतो तर मी ती सिरीन मेडोज एरियामध्येच बघत होतो की जेणेकरून मला मार्केटिंगची किंवा कस्टमर बेसची गरज नसती पडली. पण मग तशी जागा मला भेटली नाही, त्यामुळे मग मला गंगापूर रोडला चांगली जागा भेटली. आणि
आणि जेव्हा ती जागा भेटली मग इथे परत झिरो पासून स्टार्टिंग झाल्यामुळे मला मार्केटिंग किंवा रील्स वगैरे सगळ्या गोष्टी परत टाकायला लागल्या होत्या फूड ब्लॉगरच्या थ्रू. तर मग मी नॉर्मल एक रील पोस्ट केली होती एका फूड ब्लॉगरच्या थ्रू, आणि ती पोस्ट केल्यानंतर ती बघितली शिवमदादांनी. आणि ती बघितल्यानंतर मग ते जसे पूर्ण म्हणजे व्हेजिटेरियन आहेत आणि ते पण डाएटवर होते. आणि तेव्हा नुकतंच मी जो रील टाकली होती ती मल्टीग्रेन बर्गरची होती, बिकॉज ओव्हरऑल पूर्ण नाशिकमध्ये मल्टीग्रेन बर्गर नाही भेटत, आणि मी ज्या प्राइसिंग मध्ये देतोय त्या प्राइसिंग मध्ये तर भेटणारच नाही. आणि मी रील्स मध्ये पण असं सांगितलं होतं की 70 to 80% पूर्ण आम्ही होममेड बनवतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इस्ट किंवा बेकिंग सोडा किंवा सोडा या गोष्टी आम्ही टाकत नाही. तर मग या रील मध्ये बोलल्यानंतर त्यांना ते अट्रॅक्ट झालं की लाईक कुठेतरी की पॉइंट आहे बा. तर मग त्यांना ते चांगलं वाटलं आणि ते माझ्याकडे म्हणजे त्यांनी मग यायच्या आधी कॉल केला की बा मी शिवम बोलतोय. आणि मग मी थोडस आवाज ओळखल्यासारखंच होता, पण मग मला वाटलं की बाबा ते एवढे मोठे माणूस आपल्याकडे का बरं येणार आहे, का की मी नुकतंच स्टार्ट केलं होतं आणि इकडे एवढा अवेअरनेस क्रिएट नव्हता. तर तो माझ्यासाठी सरप्राईज मुवमेंट होता की बा चला बघू काय काय नाही. पण ट्रू कॉलरवर नाव मी बघितलं होतं. पण मग जेव्हा ते आले आणि जेव्हा मी त्यांना पूर्ण सांगितलं की बा काय जर्नी होती आतापर्यंत काय नाही वगैरे या सगळ्या गोष्टी, तर ते मला बस जस्ट बोलले की मी तुझ्यासाठी एक रील बनवेल आणि ती रील बनवून मग मी ती माझ्या इंस्टाग्रामवर टाकेल आणि ती माझ्या तुझ्यासाठी एक गिफ्ट असेल माझ्याकडून. तर मग तो सपोर्ट एवढा झाला की दुसऱ्या दिवशी मला असं कळालं की आपल्याला आता इन्व्हेंटरी वगैरे हे सगळं मॅनेज करून ठेवावं लागणार आहे आणि आपल्याला एक चांगला सेल जनरेट होईल. आणि याच्यानंतर मला असं वाटतं की आपल्याला कुठे मार्केटिंग करायची गरज नसेल, कारण की चांगली दिवशी भेटून जाईल. तर तेव्हा त्यांनी जी व्हिडिओ टाकली, तर ती व्हिडिओ टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून परत एक MBA बर्गरवाल्याचा अवेअरनेस क्रिएट झाला. आणि त्यांची जी एवढी फॅन फॉलोइंग आहे की जी ट्रस्ट ठेवतात लोक त्यांच्यावर, तर तेवढे जर माझ्याकडे 50% जरी आले असते तर तरी माझी गाडी चालली असती. पण मग असं होऊन गेलं की 50% पण चांगला स्कोप आला मला, की जेणेकरून ऍटलीस्ट कस्टमर म्हणा, फॅमिली म्हणा किंवा स्टुडंट जे मुले जे त्यांना फॉलोअर्स म्हणजे फॉलोइंग वगैरे करतात, ते सर्व लोक माझ्याकडे यायला चालू झाले. तर प्रॉब्लेम एवढाच होता की माझं तेव्हा फक्त पार्ट टाइम होतं, म्हणजे 5 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत, कारण की तेव्हा मी जॉब पण करायचो. तर मग जॉब मधून वगैरे मी सुट्टी वगैरे घेऊन पूर्ण इन्व्हेंटरी वगैरे मॅनेज करून तेव्हा रात्री एक समजून घ्या 1:30-2 वाजेपर्यंत कस्टमर येत होते आणि घरी जायला एक 3-3:15 वाजले होते. तर मग एवढं त्यांचा मला सपोर्ट भेटला. आणि सपोर्ट भेटल्यानंतर पण म्हणजे रील वगैरे पोस्ट झाल्यानंतर पण ते माझ्याकडे आतापर्यंत येतात, म्हणजे बर्गर वगैरे किंवा जर त्यांना खायचं जरी नसेल ना तरी ते भेटायला वगैरे येतात. तर आता जेव्हा मी सेकंड ब्रांच जेव्हा ओपन केली कॉलेज रोडला, तर तेव्हा पण ते आले होते, त्यांनी चांगल्या शुभेच्छा दिल्या, चांगला सपोर्ट केला. आणि मग तेव्हा पण ते माझ्या फॅमिलीला भेटले. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण फॅमिलीला म्हणजे आपलं जेव्हा कोणी कौतुक करतंय फोनवर म्हणजे रील्सवर म्हणा किंवा एखाद्या जसा आता हा पॉडकास्ट होता पॉडकास्टमध्ये, तर हे बघून जे कौतुक होतं ते वेगळं राहतं. पण जेव्हा कोणतरी समोरासमोर आपल्या आई वडिलांसमोर जेव्हा कुठेतरी कोण म्हणजे कौतुक करते, तेव्हा आपल्याला सगळे डाऊनफॉल आठवून जातात. की आपण म्हणजे जसं एक माझं जसं होतं की मी कॅफे पण मध्ये हार मानली, म्हणजे हारच मानली होती किंवा गिव्हअप करून टाकलं होतं, किंवा तेव्हा पैशांमुळे गिव्हअप केलं होतं की नव्हते माझ्याकडे ऑप्शनच नव्हता काही. मग त्यामुळे आणि मग सिरीन मेडोज मध्ये पण आलं होतं की मग रिलोकेट करावं लागलं होतं, ऑब्जेक्शन वगैरे आले होते. मग तेव्हा ते सगळे चित्र असे समोर दिसत होते की आपण कुठून कुठून काय काय केलेलं आहे. म्हणजे अजून पण म्हणत की जेव्हा कॉलेज रोडला मी चालू केलं, तर आता म्हणजे समजून घ्या 1-1.5 आठवडा झाला असेल. लास्ट 19 तारखेला मी ओपन केलं. तर अजून पण मी तिथे मार्केटिंग नाही केलेली आहे. ऑर्गॅनिक पब्लिकला जेवढं जेवढं माहिती पडतंय तेवढंच मी माहिती पडू देतोय. आणि नंतर मग मी विचार असा केला की लाईक अजून पण बघू की अजून कुठे स्कोप भेटतोय, कुठून ऑर्गॅनिक पब्लिक गोळा होते, मग त्याच्यानुसार मला मार्केटिंग करायला. पण मग त्यांनी परत जेव्हा मी रील त्यांना कोलॅब करून टाकली होती, तर तेव्हा पण MBA बर्गरवाल्याची मार्केटिंग झाली आणि तेव्हा पण लोक कॉलेज रोडला पण येत होते. तर असं मला त्यांच्याकडनं म्हणजे खूप चांगला सपोर्ट. लोकमत मध्ये सुद्धा तुमचा एक आर्टिकल आला होता, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मध्ये पण एक झालं होतं. तर त्याचं असं होतं की जेव्हा म्हणजे माझे आतापर्यंत न्यूज 18, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत असे 3 आर्टिकल येऊन गेले. तर सगळ्यात पहिलं जे आर्टिकल होतं ना, तर ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलं होतं. तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये जेव्हा आलं तेव्हा मी सिरीन मिडोजलाच होतो. आणि तेव्हा एक सौरभ बेंडाळे म्हणून सर होते, त्यांनी मला कॉल केला होता सकाळी 8:30 वाजता की MBA बर्गरवाले बोलताय का? म्हटलं हो. आणि तेव्हा तेव्हा पण मला सेम वाटलं होतं की आपण अजून एवढं मोठं नाही झालं की आपण एखाद्या आर्टिकल मध्ये येऊ. तर मला त्यांचा कॉल वगैरे आला की मग आम्हाला तुमच्या रिलेटेड एक आर्टिकल द्यायचं सक्सेस स्टोरी म्हणून, तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का? तर मला असं वाटलं की कोणतरी माझी मजाक घेत आहे. आणि मला असं ती मजाक वाटली की माझेच कोणीतरी मित्र वगैरे घेत आहे. तर मग मला ते असं मजाक टाईप मध्ये वाटलं.
तर मग तसं ते खोटं निघालं ते सगळं. मग मी त्यांना जाऊन भेटलो, कॉलेज रोडलाच ऑफिस होतं तर. मग भेटलो, त्यांना मी सर्व जर्नी वगैरे सांगितली आणि मग ते एक पहिलं आर्टिकल माझं महाराष्ट्र टाइम्समध्ये आलं आणि मग सेकंड माझं आलं न्यूज 18 लोकमतमध्ये, जे डायरेक्ट न्यूजपेपर मध्ये पण आलं होतं आणि न्यूजमध्ये पण, म्हणजे टीव्हीवर पण दाखवलं होतं आणि मग लोकमतमध्ये आलं होतं. तर मग हे सगळे जे होते म्हणजे स्टेप बाय स्टेप एक ब्रँड व्हॅल्यूज क्रिएट होत होता. आणि म्हणजे खरं सांगायचं गेलं ना तर मी आजपर्यंत प्रमोशनसाठी पण म्हणजे कुठे असं पैसेच नाही दिलेले, कारण की मी डायरेक्ट सांगून देतो की मला बार्टर करायचं किंवा जे काय असेल ते. आणि अजूनपर्यंत मार्केटिंगसाठी तर नाही केलेले, म्हणजे इन्व्हेस्टमेंट तेवढी केलीच नाही, कारण की तेवढं बजेटच नव्हतं ना. कारण की ऑलरेडी मी माझी जी प्रोडक्ट व्हॅल्यू ती एकदम कमी ठेवलेली. आणि बाकीचे काय करतात ना की लाईक त्यांची मार्केटिंग कॉस्ट किंवा लेबर कॉस्ट सगळं त्याच्यात ऍड करून मग ते एक प्रोडक्ट बनवतात. पण मी माझी मार्केटिंग कॉस्ट त्याच्यात लावलेलीच नाहीये. मी फक्त विचार केला की ऍटलीस्ट माझं रेंट जायला पाहिजे, लाईट बिल जायला पाहिजे, आणि जर मी कुठला तरी लेबर लावलाय तर त्या गोष्टी फक्त ऍटलीस्ट स्टार्टिंग फेजला फुलफिल व्हायला पाहिजे. मग जेव्हा आपलं एक नाव क्रिएट होईल, जेव्हा परत रेशो जेव्हा वाढेल कस्टमरचा, तेव्हा आपण मार्केटिंग कॉस्ट त्याच्यात लावू शकतो. पण मग स्टार्टिंगला आपण लावू नाही शकणार त्याच्यात मार्केटिंग कॉस्ट. तर मग म्हणून मग मी बार्टर वगैरे असंच म्हणजे सपोर्ट करत करत गेले ते मला. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा या गोष्टी सगळ्या भेटल्या ना तर त्या माझ्यासाठी बोनस होत्या की नाही, ऍटलीस्ट आपण अजून एक सॅलरी तर घेत नाहीये बे बर्गरवाल्यामधून, पण ऍटलीस्ट आपलं एक नाव बनतंय. तर मग तेच माझ्यासाठी खूप मोठं किंवा एक अचिव्हमेंट सारखी गोष्ट होती. बर्गर खा आणि हेल्दी राहा असे तुमचे ब्रीद वाक्यच आहेत. तर बर्गर खाऊन कसं हेल्दी राहता येईल आणि हे तुम्ही कसं सिद्ध केलं आहे? ते असं सिद्ध झालं की पहिले माझा जो बन होता, बर्गर बन, तो फक्त मैद्याचाच होता. तर जेव्हा मला असं वाटलं की आपण 65, 70 किंवा 75 चे पण वरती जे लोक आहेत त्यांना पण आपण टार्गेट करू. तर तेव्हा मी त्यांच्याकडे फक्त रिव्ह्यू घेत गेलो की तुम्ही बर्गर का बरं नाही खात किंवा या सगळ्या गोष्टी. तर मी त्यांना फक्त एक टेस्ट करायला द्यायचो. तेव्हा फक्त मैद्याचाच बन होता आणि टेस्ट करायला द्यायचो. त्यांना मी सांगायचो की हा मैद्याचाच बन आहे. तर असं मी सेम बन मी तुमच्यासाठी मल्टीग्रेनचा बनवेल, जो की आपलं पूर्ण कडधान्यांपासून बनलेलं आहे, जसं गहू, ज्वारी, बाजरी यापासून. आणि त्याच्यात मी कुठल्याही प्रकारचं कलर नाही टाकणार, ईस्ट नाही टाकणार, किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल ते मी कुठलेच केमिकल किंवा कुठलेच पदार्थ त्याच्यात मी टाकणार नाही, आणि पूर्ण तुमच्यासाठी चांगलेच राहील. तर तुम्हाला आवडेल का? मग मी असंच एक वेळेस म्हणजे 4-5 जे बन होते त्याचे सॅम्पल मध्ये आणले आणि मी जे माझे जे कस्टमर होते तर त्यांना मी ते दिले आणि त्यांच्याकडनं मला रिझल्ट चांगला भेटला की तुम्ही ठेवू शकता बा हे बन्स वगैरे. तर तेव्हा मला असं वाटलं की आपण हेल्दी मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो, की जेणेकरून ऑलरेडी आपण प्युअर व्हेज आहेच, आणि एक मग हेल्दी बर्गर पण आपण सर्व करू शकतो, की जेणेकरून नाशिकमध्ये तो कुठे भेटत नाही, पण ऍटलीस्ट तो एमबीए बर्गर वाल्यामध्ये भेटतो. तर असं मला तेव्हा वाटलं. पण मग ऍक्च्युली तेच झालं. आणि मल्टीग्रेन बर्गर साठी पण मग एमबीए बर्गर वाला फेमस होऊन गेला की इथे मल्टीग्रेन बर्गर भेटतो. आणि मग तेव्हाच मला असं वाटलं की अजून पण हेल्दीसाठी अजून स्कोप आहे. मग त्याच्यानंतर मग मी परत सेम इन्ग्रेडियंट्स टाकून, म्हणजे असं कडधान्य टाकून मग त्याच्यात मी कॅरेट आणि बीटरूटचा बन ऍड केला. म्हणजे असे माझ्याकडे आतापर्यंत 3 प्रकारचे बन आहे. असं एक नॉर्मल बन आहे मैद्याचा बनतो तो, त्याच्यानंतर दुसरा मल्टीग्रेन बर्गर आहे जो प्युअर कडधान्यांपासून बनलेला आहे, आणि तिसरा माझा कॅरेट आणि बीटरूट पासून बनलेला बन आहे. तो मी आत्ताच इंट्रोड्यूस केला, पण त्याची पण अजून मार्केटिंग झालेली नाही. पण जेव्हा ती मार्केटिंग होईल तेव्हा लोकांना पण ते आवडेल असं मला वाटतं. मल्टीग्रेन बर्गर, नॉर्मल बर्गर यामध्ये नेमका फरक कोणता असतो आणि कसा असतो? नॉर्मल जो बन आहे तर तो कसा मैद्यापासून बनलेला राहतो, आणि मैदा ना जेव्हा आपण खातो तेव्हा तो असं थोड्या वेळेसाठी फुगून जातो पूर्ण, की जेव्हा आपल्याला काही भूक नाही लागणार, आपली ॲपेटाईट फुलफिल होऊन जाते त्या मुवमेंटला. पण असं कधी रात्री बेरात्री होतं की आपल्याला, आपण जसं पिझ्झा खाल्ला किंवा अजून कुठल्या प्रकारचा दुसरा बर्गर खाल्ला की जेणेकरून आपल्याला ती भूक भरून जाते, पण रात्री मध्यरात्री परत आपल्याला भूक लागते. तर मग ते असं झालं की मग मी जेव्हा तो मैद्याचा लॉन्च केला तर मी कस्टमरला सांगायचो की हा थोडंसं म्हणजे लगेच पोट वगैरे भरून जातं किंवा असं. पण जो मल्टीग्रेन बर्गर होता तो मी त्यांना पूर्ण कॉन्फिडन्समध्ये सांगू शकत होतो की तुम्ही 2-3 बर्गर किंवा 2-3 सँडविच जरी खाल्ले तर तुम्हाला जास्त हेवी नाही होणार, म्हणजे तुम्ही स्ट्रीट फूड एन्जॉय करून घरचं जेवण पण करू शकता. हा माझा एक युएसपी होता, आणि त्यांना तो एक म्हणजे एक माझ्या विश्वास बसत गेला की नाही, हा जर बोलतोय तर आपण ट्राय करू. कारण की जेवढे प्रोडक्ट आतापर्यंत लॉन्च केले ना ते सगळ्यात पहिले मी स्वतः ट्राय केलेले, आणि मग कस्टमरला त्याच्या रिलेटेड जे पण काही मला वाटतंय ते मी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे एक ट्रस्ट बिल्टअप होऊन गेला. तर मग हे सगळं झाल्यानंतर कस्टमरला मी जेव्हा सांगितलं तर तेव्हा ते मला असं वाटलं की कस्टमर हे बर्गर किंवा मल्टीग्रेन बर्गर ट्राय करू शकतो. तर मग हेच सर्व मी फॉर्म्युला यूज करत गेलो. आणि वेट लॉस करणारी व्यक्ती जी डाएटवर असते ती तुमचा बर्गर खाऊ शकते का? हो, खाऊ शकते ना. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काही केमिकल वगैरे नाहीच आहेत ना.
तर मग माझं पूर्ण मल्टीग्रेन बर्गर, मैद्याचा तर नाही खाऊ शकणार, पण मल्टीग्रेन बर्गर आहे किंवा कॅरेट आणि बीटरूट पासून बनलेला बन आहे, तर हे बर्गर खाऊ शकतात. तर त्याच्यात फक्त जेव्हा मी सांगतो कस्टमरला, तर तेव्हा मी त्याच्यात म्हणजे कोणाला मेयोनीज आवडतं, कोणाला नाही आवडत, पण बरेचशे जणांना आवडतं. मग जेव्हा अशी पब्लिक जेव्हा माझ्याकडे येते, तर मी त्यांना विचारतो की लाईक तुम्हाला चालणार आहेत मेयोनीज किंवा चीज वगैरे या सगळ्या गोष्टी. जर त्यांचं ओके असेल तरच मी त्या गोष्टी त्याच्यात टाकतो, अदरवाईज मग मी टाकत नाही. पूर्ण प्लेन कस्टमाइज करून देतो. म्हणजे कस्टमाइज बर्गरचं पण कुठे ऑप्शन नाहीये, इव्हन मॅकडोनल्ड मध्ये नाही किंवा बर्गर किंग मध्ये नाहीये. त्यांचं एकच आहे की तुम्ही जो मेनू दिलाय त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करा, तोच आम्ही तुम्हाला बर्गर देऊ. आणि कसं आहे ना, हे सगळे आतापर्यंत ब्रँड बनवून गेले, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात की बा चला हे प्युअर व्हेज आहे किंवा यांचं व्हेजचं किचन वेगळं आहे किंवा नॉनव्हेजचं वेगळं आहे. तर तसं काही नसतं. तर ते वेगळंच राहतं की लाईक खायचे दात वेगळे राहतात आणि दाखवायचे दात वेगळे राहतात, म्हणजे मार्केटिंगसाठी. पण जेव्हा मला एमबीए बर्गरवाला चालू करायचं होतं ना, तेव्हा मी बर्गर किंग, मॅकडोनल्ड्स जेवढे पण फेमस रेस्टॉरंट आहेत की इन फ्युचर जर मी एक्सपांड करतोय तर मला कुठे कुठे इश्यू येतील किंवा मी मार्केटिंग कशी करावी, तर या सगळ्या गोष्टीचा मी तेव्हा स्टडी करत होतो. बिकॉज तेव्हा माझ्याकडे खूप सारा वेळ होता. तर अजून पण मी स्टडी करतो की जेव्हा माझ्याकडे फ्रँचायझीचे ऑफर येतील किंवा अजून मी काय केलं पाहिजे की लोकांनी माझ्या फ्रँचायझीज का बरं घेतील किंवा का बरं एमबीए बर्गरवाल्याला चूज करतील, ते सगळे क्वेश्चनचे आन्सर माझ्याकडे आता आहेत. असं. आणि आताच तुम्ही सांगितले फ्रँचायझी मॉडेल, तर तुमचा असं काही फ्युचरमध्ये प्लॅन आहे का की आपण फ्रँचायझी चालू करू शकतो या फिर देऊ शकतो? फ्रँचायझीचा तर आता पासून मी विचार केला. जेव्हा माझी फर्स्ट ब्रांच होती तेव्हा मी फक्त असं विचार करत होतो की नाशिकमध्ये ऍटलीस्ट 3 ते 4 ब्रांच माझे स्वतःचे पाहिजे आणि ते पूर्ण प्रॉफिटेबल पाहिजे आणि तिथे पण कस्टमरचा रेशिओ तेवढाच पाहिजे 70 to 80%. तर तेव्हा करून लोकांचा माझ्यावर विश्वास पटेल. म्हणजे असं होतं की जेव्हा मी स्टार्टिंगला आर्टिकलमध्ये किंवा असं न्यूज 18 मध्ये जेव्हा आलो, तर तेव्हापासूनच मला फ्रँचायझीच्या ऑफर येणं चालू झाल्या होत्या. तर जेव्हा त्या ऑफर आल्या तर तेव्हा मी फ्रँचायझीज देऊ शकत होतो. पण तेव्हा मला अजून तो कॉन्फिडन्स बिल्ड नव्हता होत की मी का बरं फ्रँचायझीज देऊ किंवा लोकांनी माझ्या फ्रँचायझीज का बरं घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की जसं थोडीशी इन्व्हेस्टमेंट किंवा जे छोटे छोटे जे पैसे मी साचवून एक थोडासा बिझनेस चालू केला होता, तसेच प्रत्येकाला 1-1 रुपये त्याचा इम्पॉर्टंट असणार आहे. तर मला असं वाटतं की जर कोणी माझी फ्रँचायझीज घेत असेल तर त्याचा तो पैसा वसूल झाला पाहिजे. त्याला रिग्रेट नाही यायला पाहिजे की अरे यार मी फ्रँचायझीज घेतली, यांना रॉयल्टी देतोय किंवा एक डिपॉझिटसाठी अमाऊंट दिलेली ना, आता मला रिग्रेट येतोय की मी का बरं घेतली. तर हा जो पश्चाताप येतो त्यांना नाही झाला पाहिजे. मला असं वाटतं की मी जसं प्रॉफिटमध्ये, तर त्यांनी पण तो प्रॉफिट घेतला पाहिजे बा असं. तर अजून तरी मग मी विचार नव्हता केला. पण जेव्हा माझ्या 2 ब्रांच झाल्या आणि मला तेव्हा वाटायला लागलं की नाही, एमबीए बर्गरवाल्याची व्हॅल्यू तेवढी झालेली आहे आणि आता आपण फ्रँचायझी देऊ शकतोय. तर मग तेव्हा मी पूर्ण एक बिझनेस मॉडेल, एक एसओपी आणि तयार करून मग मी आता फ्रँचायझी द्यायला चालू करणार आहे. एक्सपान्शन साठी सुद्धा कामात येईल तुम्हाला. हो. आणि जसं सांगितलं कस्टमर हेल्थ वर्सेस कस्टमर टेस्ट, तर कस्टमर जास्त डिमांड कशाची करतो, हेल्थ वर्सेस टेस्टची? आता 2 प्रकारचे कस्टमर ते येऊन जातात की ज्यांना फक्त टेस्टच मॅटर करते आणि अजून एक येतो की त्यांना टेस्ट पण मॅटर करते आणि त्यांना हेल्दी पण पाहिजे. पण आपले जे सॉसेस आहेत तर त्याच्यात आपण म्हणजे पूर्ण जैन सॉसेस आहेत, त्याच्यात कुठल्या प्रकारचा कांदा लसूण आपण टाकतच नाही. तर सॉसेस जे असे बनवलेत मी की ते त्यांना हेल्दी प्लस टेस्ट पण लागणार आहे. तर ते बनवूनच मग मी विचार असा केला की त्यांना जे हेल्दीसाठी आहेत, कारण की आपण ज्या गोष्टी हेल्दी खातो ना, तर त्याला काही टेस्ट नसते असं मी ऐकलं होतं. मग मी विचार केला की आपण अशी युएसपी काहीतरी क्रिएट करू की जेणेकरून त्यांना टेस्ट पण भेटेल आणि हेल्दी पण भेटेल. तर जर त्यांना टेस्ट खायची असेल तर माझे जे सॉसेस आहेत, जसं पिझ्झा पास्ता सॉस, 1000 सॉस किंवा जे मी अजून सिक्रेट जे सॉसेस वापरतो ते म्हणा, किंवा माझी जी टिक्की, जसं माझ्याकडे आलू टिक्की आहे किंवा एक अजून व्हेज पॅटी आहे, तर अशा जे मी ठेवलेले आहेत, तर त्यांना एक ती टेस्ट भेटून जाते त्याच्यावर. आणि आपण ज्या टिक्की आहेत त्या पूर्ण असं तेलामध्ये तळत नाही, आपण ते ग्रिल करतो, म्हणजे त्याच्यात ऑइल हा प्रकार येतच नाही आणि ती अजून क्रंची होऊन जाते. तर कस्टमरला तेच वाटतं की लाईक म्हणजे हेल्दी पण आहे. आणि मी जेव्हा त्यांना सांगतो आणि मी सगळं प्रिपरेशन त्यांच्या समोरच करतो, म्हणजे ते डोळ्यांनी बघू शकताय. कारण की ऐकलेलं वेगळं राहतं आणि जेव्हा आपण ते डोळ्यांनी बघतो तेव्हा अजून तो एक विश्वास बिल्डअप होतो आपल्यावर. तर तो विश्वास बिल्डअप करून जेव्हा ते बर्गर टेस्ट करतात, तर मग तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही, इथे आपण जर येतोय ना तर आपल्याला हेल्दी पण भेटणार आहे आणि टेस्टी पण भेटणार आहे. तर दोघं गोष्टींचं मी लक्ष ठेवलेलं आहे. असं आजकाल प्रत्येकाला फूड इंडस्ट्री खूप प्रॉफिटेबल आणि फॅसिनेटिंग वाटते, तर काय सांगाल या इंडस्ट्रीची खरोखर रियालिटी कशी आहे आणि किती हार्डवर्क करावं लागतो, किती मेहनत आहे? असं वाटतं की जर आपण फूड मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला म्हणजे असं समजून घ्या की पहिल्या दिवशीपासूनच कस्टमर येणार आहे आणि आपली इन्व्हेंटरीची लाईफ जी आहे तर ती म्हणजे कमीच असणार आहे. तर जसं बर्गर बनची म्हणा किंवा जे पण काही सॉसेस वगैरे त्या सगळ्यांची लाईफ जी असते ती कमी असते. पण मग कस्टमर त्या गोष्टीचं लक्ष नाही घेत की त्यांना असं वाटतं की पहिल्या दिवशीपासूनच माझ्याकडे शॉपमध्ये गर्दी होणार आहे. तर तसं तर साहजिक नसतं.
तुम्हाला एक अवेअरनेस क्रिएट करावा लागतो त्या गोष्टीसाठी. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर एका गोष्टीसाठी फेमस झाले ना, तर ती गोष्ट फक्त तुमच्याकडेच भेटायला हवी. जसे नाशिकमधले बरेचसे असे ब्रँड आहेत की जसं समजून एक एक्झाम्पल समर्थ ज्यूस म्हणा, त्यांचा पायनॅपल ज्यूस फेमस आहे, किंवा बुधा हलवाईची जिलेबी, तर ती जिलेबी त्यांच्याकडेच फेमस आहे. किंवा आपण मिसळ म्हणा की नाशिकला एक मिसळ म्हणून ओळखलं जातं, तर तसं जर एक पर्टिक्युलर एक जर मेनू आहे, जर तो तुमच्याकडेच भेटत असेल, जसं एमबीए बर्गर वाल्याकडे फक्त मल्टीग्रेन बर्गर पूर्ण व्हेज आणि कॅरेट आणि बीटरूट पासून बनलेले बन आहे, तर हे फक्त माझ्याकडेच भेटतात. नाशिकमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅरेट आणि बीटरूट पासून बनलेले बन नाहीये. ग्रिलवाली टिक्की पण नाहीये, आणि पूर्ण प्युअर व्हेज तर नाहीये. तर या सगळ्या गोष्टीचा जेव्हा मी अभ्यास केला होता, तर मला असं वाटतं की त्यांनी जर कुठे फूड मध्ये येत आहे ना, तर तुम्ही त्याच गोष्टीसाठी फेमस व्हा, की त्याच गोष्टीसाठी लोकांनी तुमच्याकडे गर्दी केली पाहिजे. तुम्ही जर सर्व ठेवताय, जसं की तुम्ही पिझ्झा पण ठेवला, पास्ता पण ठेवला, आणि तुम्ही जर म्हणताय की मी हेल्दी पण आहे, मग ती गोष्ट कुठेतरी मिसमॅच होते, म्हणजे नाही होते ती, आणि आपण त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. उद्या चालून जर मी या सगळ्या गोष्टी जर ठेवल्या, तर माझं एक जो म्हणजे एमबीए बर्गर जो कार्ट आहे, तो एक कार्ट नाही बनणार, तो कॅफे बनून जाईल. तर मला असं वाटतं की लाईक तो एक पूर्ण एक फूड कार्ट हवा, आणि जिथे फक्त त्याच गोष्टी भेटेल पाहिजे ज्या हेल्दी पण राहतील आणि कस्टमरसाठी चांगल्या पण राहतील. तर आणि त्याच गोष्टीसाठी आपण फेमस होऊ. तर जर या गोष्टीचं जर आपण लक्ष दिलं, तर मला नाही वाटत की आपण मग फूड्स मध्ये सक्सेस होण्यापासून आपल्याला कोणीतरी वाचू, म्हणजे एक जज करू शकेल असं. स्टार्टअप सुरू करताना आज तुम्ही सांगितलं जेवढे हार्डवर्क, जेवढं स्किल तुम्ही यूज केलं आहे, तर आज एखाद्याला स्टार्टअपची फील्ड निवडायची असेल तर त्याने कोणत्या पॉइंट्सवर फोकस करावा? आपली जी फील्ड आहे, म्हणजे आता जसं मला फूड मध्ये इंटरेस्ट होता, आणि मी म्हणजे असं जर बघायचं गेलं तर 7वी पासून जॉब करतोय. आणि जेव्हा 7वी पासून जॉब करत होतो, तर मी सेल्स आणि मार्केटिंग हीच साईड चूज केली होती जॉब मध्ये, की जेणेकरून माझं बोलणं पण म्हणजे लोकांना अट्रॅक्ट होईल, किंवा अजून माझ्याकडे जे स्किल होते, जे कॅफेमुळे आले होते. कारण की तेव्हा तरी कॅफेमध्ये माझ्याकडे कुक होता, पण मी कॅफेची जी फ्युचर जो होता तो ऑलरेडी विचार केला होता की आपण डिपेंड कुकवर नाही राहू शकत, की आपल्याला कुठेतरी शिकून घ्यावं लागणार या गोष्टी. तर जर आपल्यामध्ये ती जर इच्छा असेल की आपण स्वतः त्या सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणजे भांडे घासण्यापासून, तर जर कुक नाही आलेला आहे किंवा कोणी जर लेबर आलेला नाहीये, तर सर्व क्लीन करण्यापासून तर बनवण्यापर्यंत जर आपली जर तयारी असेल त्या सेक्टर मधली, तर आपण करू शकतो ती गोष्ट. पण जर मी जर तो विचार केला असता की नाही, मी जर कुठला तरी एखादा कुक लावेल आणि मग मी जाईल आणि फक्त मी पैसे मोजेल, आणि जर तो येईल तर शॉप चालू राहील, तो नाही आला तर मग शॉप बंद राहील, तर या जर गोष्टी मी तेव्हा केल्या असत्या, तर आज ती ब्रँड व्हॅल्यू क्रिएट नसती झाली. आणि असं झालेलं आहे की जर आपण शिकतोय ना, तर तो बिझनेस चालतोय, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण जर डिपेंड राहतोय कोणावर, की जर कुक येईल, तर मग असं आहे की मार्केटमध्ये आज कुक म्हणा, कोणी लेबर म्हणा, असे कामाला भेटत नाही लवकर, आणि जर भेटले तरी तर त्यांना हवी तशी आपण सॅलरी देऊ नाही शकत, आणि मग त्याच्यात त्यांचे पण जेवढे काही असतात एक्सपेक्टेशन, ते आपण फुलफिल नाही करू शकत. सॅलरी रिलेटेड म्हणा, सुट्ट्या म्हणा, किंवा टायमिंग म्हणा, हा कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम पण आपल्याला फेस करावा लागतो. अजून पण म्हणजे फूडमध्ये हवे तसे एम्प्लॉईज भेटत नाहीये, म्हणजे बरेचसे कॅफेमध्ये म्हणा, हॉटेलमध्ये म्हणा, प्रॉब्लेम येतोच. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी स्वतःलाच प्रिपेअर करून घेतलं होतं, की ऍटलीस्ट आपण कुठला तरी एक असा मुलगा बघावा की ज्याला काहीच येणार नाही, आणि आपली जी युएसपी आहे, जो पण काही फॉर्म्युला आहे, त्याला शिकून द्यायचा, आणि तो पूर्ण प्रॉपर त्यांनी केला पाहिजे. म्हणजे उद्या चालून जर माझा मुलगा जरी चेंज झाला, तर माझी युएसपी माझ्याकडे आहे, त्याला फक्त मला परत ट्रेन करायचंय. याच गोष्टीची काळजी मला घ्यावी लागणार आहे. तर मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग मला असं वाटलं की जर आपण फील्ड चूज करताना जर थोडासा स्टडी केला, किंवा जर थोडं पेपर वर्क जर आपण केलं की खरंच आपल्याला करायचं काय नाही, आणि ग्राउंड लेवल पासून कसं स्टार्टिंग करायचंय, तर मग आपण बरोबर फील्ड एक चूज करू शकतो. किंवा जर आपण कोणाच्या यांनी गेलो की बाबा जर त्यांनी कॉमर्स घेतलं तर मला पण कॉमर्सच घ्यायचंय, तर असं जर आपण केलं तर मग आपण तिथे सक्सेस नाही होऊ शकत. आपल्याला जे आवडतंय, म्हणजे जर कोणाला फूडमध्ये बिझनेस आहे, जर कोणाला अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, जर कन्स्ट्रक्शन मध्ये, किंवा अजून गाड्यांची डील वगैरे करण्यात, किंवा सेकंड हँड गाड्या जर आपण विकतोय, तर ते त्याचं त्या गोष्टीमधलं नॉलेज झालं. तर मला जसं फूड मधलं नॉलेज होतं, म्हणून मी फूड मध्ये गेलो. तर मग मी प्रिपरेशन केलं होतं, म्हणजे नावापासून तर कार्डची डिझाईन कशी काय राहणार आहे, या सगळ्या गोष्टी. कारण की तेव्हा माझं काही बजेट जास्त नव्हतं, म्हणून मग मी कार्ड असं रेडी केलं होतं की तो पूर्ण वुडन पासून बनलेला होता. वूड पासून बनल्यामुळे काय झालं ना, की लोक तिथून पण अट्रॅक्ट झाले माझ्याकडे, की चल काहीतरी युनिक दिसतंय बा, तर एक ऍटलीस्ट आपण जाऊन बघू. तर माझी पहिलीपासून मार्केटिंग स्ट्रॅटेजी अशी होती की एक तर नावामुळे आले पाहिजे, दुसरं कार्ड बघून आले पाहिजे, आणि एक वेळेस ते माझ्याकडे येत आहे ना, तर त्यांना रिपीट परत कस्टमर घेऊन येणं ही माझी जबाबदारी होती. ते पहिल्यांदा जर ते आले तर त्यांना शेवटपर्यंत कसं घेऊन यायचं बा, ही माझी जबाबदारी होती. मग ते माझ्या बोलण्याच्या थ्रू, किंवा जो प्रोडक्ट आहे
तो जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बिल्डअप झाला होता माझ्या प्रोडक्टमुळे, तर त्या कॉन्फिडन्स थ्रू ते लोक माझ्याकडे येत गेले मग, आणि आतापर्यंत येत आहे. आताच तुम्ही बोललात की कस्टमर रिपिटेशन आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन, तर ह्या दोन्ही गोष्टी, कस्टमर रिपिटेशन आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन, हे तुम्ही कसं साध्य करता? पहिली गोष्ट तर आपल्याकडे आपल्या प्रोडक्टवर आपला पूर्ण कॉन्फिडन्स हवा, की नाही माझा हा जो प्रोडक्ट आहे हा मी बरोबर देतोय किंवा मी बरोबर विकतोय. स्टार्टिंगला माझे जे मल्टीग्रेन बर्गर जायचे ते डेली 2 किंवा 3 असेच जायचे. पण जेव्हा जेव्हा लोकांना कळत गेलं ना की मल्टीग्रेन बर्गर इथे भेटतात, तर माझे नॉर्मल बन म्हणजे सेल व्हायचे स्टॉप होऊन गेले आणि मल्टीग्रेन बर्गरच जास्त जायला लागले. तर एक असं राहतं की तुम्ही फक्त त्या गोष्टीसाठी एक अवेअरनेस क्रिएट करून द्या, म्हणजे लोक घेतात. कसं आहे ना, लोकांना जर ती गोष्ट ऑप्शन भेटलं तरच ते लोक घेणार आहे, म्हणजे जर आपण उपलब्ध करून दिलं तर. पण आपण जर त्या गोष्टीचा उपलब्ध करून नाही दिलं किंवा एक अवेअरनेस क्रिएट नाही केला तर ती गोष्ट सेल होणारच नाही ना. स्टार्टिंगला मी जसं नाव दिलं होतं एमबीए बर्गरवाला, तर माझ्याकडे बर्गर भेटत होते आणि मग अजून मी एक ऍडिशनल म्हणून सँडविच पण सेल करत होतो. तर पण जेव्हा लोकांना ट्रस्ट बसत गेला, मग मी हळूहळू मग मल्टीग्रेन बर्गर दिला, मग परत कॅरेट आणि बीटरूट दिला. तर तसा एक तो सेल परत वाढत गेला आणि फक्त मल्टीग्रेन बर्गरच सेल होत गेले. तर तो एक अवेअरनेस फक्त आपण क्रिएट केला गेला पाहिजे, मग बरोबर लोक आपल्याकडे रिपीट येतात आणि त्या गोष्टीसाठी आपल्यावर विश्वास ठेवतात. आणि मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, तर ही मेंटॅलिटीवर तुम्ही कशी मात केली आणि तुम्हाला यामध्ये काय चॅलेंजेस आले? तर असं होतं की आपलं मराठी माणसाची टेंडन्सी अशी असते की जर मी 10,000 इन्व्हेस्ट करतोय, तर उद्या चालून मला 10 किंवा 20,000 रुपये ते व्हायलाच पाहिजे, किंवा एक पेशन्स नसतात, की म्हणजे सगळे नाही म्हणत, काही काहीच की ज्यांना पेशन्स नाहीये, किंवा म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जर बिझनेस ओपन केला तर मला काही एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये, मला काही मेहनत करायची पण गरज नाही, किंवा मला काहीच स्ट्रगल नाही करायचंय, म्हणजे मी जर दुकान ओपन केलं आणि लगेच कस्टमर येणार आहे. तर हे पूर्ण चुकीचं आहे. तर असं तर कधीच नसतं, की स्टार्टिंगला मी जसं बोललो ना, तेवढी आपल्यामध्ये ती कन्सल्टन्सी हवी त्या बिझनेसमध्ये, की जर उद्या चालून कस्टमर येऊ ना येऊ तरी आपलं शॉप ओपनच राहायला पाहिजे. आता जसं मी इकडे गंगापूर रोडला ओपन केलं होतं, कस्टमरला माहितीच नव्हतं की बाबा एमबीए बर्गरवाला काय आहे. त्यांना फक्त नावामुळे एखादं 2 कस्टमर यायचे. पण जेव्हापासून एक रील वगैरे व्हायरल गेली, या सगळ्या गोष्टी होत गेल्या ना, मग तेव्हा त्यांना वाटायला लागलं की नाही, एमबीए बर्गरवाला मल्टीग्रेन बर्गर पण भेटतो. आणि जसं आपण रील वगैरे टाकल्या, जशी जशी मार्केटिंग होत गेली, मग तसे तसे जिम मधले पण लोक माझ्याकडे यायला लागले. तर मग मराठी माणसांनी एक जर साईट बरोबर एक केली ना, की लाईक त्यांना करायचं काय आहे, कुठे जायचंय, जर पहिलेपासून जर आपल्याकडे पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग असेल ना, तर मग आपण बिझनेस मध्ये सक्सेस होऊ शकतो. मग मराठी माणूस असो किंवा अजून कोणी असो, जसं गुजराती माणूस राहतो, गुजराती माणूस असा आहे की तो कन्सल्टन्सी ठेवतो त्याच्या बिझनेसमध्ये, की कधी शॉप बंद नाही ठेवणार. म्हणजे जरी त्याच्या घरी लग्न जरी राहिलं ना, तरी तो इकडे शॉप ओपन ठेवतो कोणाला तरी ठेवून, पण तो दुकान जे आहे त्याचं तो बंद नाही ठेवत. पण आपल्या इथे असं राहतं की जर त्याला प्रॉफिट दिसायला लागला ना, मग तो एक नवीन गाडी घेऊन टाकेल शो ऑफ साठी, म्हणजे किंवा मीच आहे, माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाहीये. तर तसं एक मारवाडी माणूस नसतो. मारवाडी माणूस काय करतो, जर त्याला प्रॉफिट येतोय ना, तर तो ऍसेट विकत घेऊन टाकतो, लायबिलिटीज नाही घेत. त्या गोष्टी याच्यासाठी घेऊन टाकतो की त्याला माहिती की माझा बिझनेस आहे, आज जर प्रॉफिट मध्ये तर उद्या लॉस मध्ये पण जाणार आहे, की उद्या चालून मार्केटमध्ये स्लॅक येईल किंवा सेल नाही होणार. तर तेव्हा ऍटलीस्ट तो त्या ऍसेट विकून त्याचे जे पण काही एक्सपेक्टेशन आहेत, म्हणजे जसे जे त्याची गरज आहे, लेबरची सॅलरी म्हणा किंवा रेंट म्हणा, लाईट बिल म्हणा, जे पण काही असेल, तर ते त्याच्यातून तो फुलफिल करू शकतो. पण जेव्हा आपला मराठी माणूस जेव्हा एक प्रॉफिट मध्ये येतो ना, तर तो पूर्ण शॉप मध्ये जातो. तो सोनं वगैरे नाही विकत घेत किंवा जे पण ऍसेट नाही घेत, तो लायबिलिटीज घेतो, गाडी झालं किंवा स्वतःवर शॉप किंवा मोबाईल म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मला असं वाटतं की जर मराठी माणसांनी ही जर चूक टाळली ना, किंवा लायबिलिटीज न विकत घेता जर त्यांनी ऍसेट घेत गेले ना, तर उद्या चालूनचा जो दिवस आहे, म्हणजे ती ऍसेट विकून ते परत एक बिझनेस साठीच लावताय. तर जेव्हा आपण परत बिझनेस साठी लावतो, जर 2 रुपये लावतोय, 3 रुपये लावतोय, तर उद्या चालून आपल्याला त्याचे 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर 6 रुपये किंवा 10 रुपयेच भेटणार आहे. पण ती एक बिझनेस मध्ये कन्सल्टन्सी राहणार आहे. जर आपण लायबिलिटीज घेत गेलो ना, तर आपल्याकडे बिझनेसला लावायला पण पैसे नाही राहतील. आणि मला असं वाटतं की जर जो बिझनेस मधून जो पैसा जनरेट होतोय ना, तो आपण परत बिझनेस मध्ये लावला पाहिजे. म्हणजे आपण काही सॅलरी न घेता किंवा परत सेव्हिंग न करता, म्हणजे सेव्हिंग करायची, त्याच्यात काही डाऊट नाही, पण मग ऍटलीस्ट त्या सेव्हिंग मधून आपण ऍसेटच घ्यायची, की जेणेकरून जर उद्या आपला बिझनेस जर लॉस मध्ये आपल्याला दिसतंय ना, की बाबा आता अजून मार्केट जर स्लॅक मध्ये चाललेलं आहे, तर आपण ते ऍटलीस्ट त्या ऍसेट विकून वगैरे आपण पूर्ण आपले जे लेबर वगैरे असतील त्यांची सॅलरी वगैरे देऊ शकतो. तर हेच एक चूक मराठी माणूस करतो. आणि तुमचा तसेच फ्युचरमध्ये बिझनेस एक्सपान्शनचा काही प्लॅन आहे का? म्हणजे आताच तुम्ही मल्टीग्रेन बर्गर आणलं, तसंच अजून मल्टीग्रेन ब्रेड वगैरे असं काही आणण्याचं तुमचं याच्यात एक्सपान्शन मध्ये आहे का?
सध्या तरी आता मी माझे जे बर्गर्स आहेत जसं मल्टीग्रेन झालं, कॅरेट आणि बीटरूट पासून झालं आणि मी लवकरच मल्टीमिलेट पण लॉन्च करणार आहे. जो पूर्ण असं जे पण असतात आपलं उडीद डाळ किंवा मूग डाळ वगैरे या सगळ्यांपासून बनलेला तो बन असणार आहे. हा पूर्ण प्रोटीन युक्त. तर तो पण बन लॉन्च करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी थोडं सँडविच मध्ये बघणार आहे की लाईक मला ब्रेड वगैरे कसा बनवता येईल किंवा जर अजून ड्रिंक असेल तर ते ड्रिंक हेल्दी कसे राहतील. तर हे सगळ्यांचं अजून मग मी स्टडी करतोय. मंदार सर, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले आणि ही चर्चा सुद्धा खूप इंटरेस्टिंग होती आणि तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा आणि तुमचं बिझनेसची जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहे आणि त्यामुळे सर्वांनाच खूप प्रेरणा मिळणार आहे. आणि तसेच खूप खूप धन्यवाद आणि आमच्या टीमकडनं तुम्हाला फ्युचरसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. आणि सर्व प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि असेच व्यक्तिमत्व, असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपण आपल्या पॉडकास्टवर आणत असतो आणि जेणेकरून आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा अशीच प्रेरणा घेऊन असंच काहीतरी वेगळं करावं. तर असेच आपण नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडले राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इंस्टावर आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.